श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, मी नेहमीच तुम्हाला आपल्या स्वामी आई या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते. वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पुराव्यासट दाखवत असते. मात्र आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अघटित लीलेचा, महाराजांच्या सर्वात प्रभावी ग्रंथांचा म्हणजे स्वामी सारामृत पारायणाचा एक अद्भुत चमत्कार सांगणार आहे. जेव्हा आपण महाराजांचे सारामृत हे नित्यसेवेत वाचतो किंवा आपण त्यांचे संकल्पाने पारायण करतो, तेव्हा हा ग्रंथ भक्तांसाठी किती चमत्कारिक असतो. भक्तांच्या नशिबाचे फासे हा एक ग्रंथ कसे पलटवून टाकतो हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव. भक्तांनो, आजचा अनुभव आहे परळीमध्ये राहणाऱ्या स्वामी भक्त ताईसो प्रगती तोड या ताईंचा. आणि पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी सो प्रगती आणि मी वरळी मधून आहे. तुमच्याप्रमाणे मी देखील स्वामींची भक्त आहे. मनापासून मनोभावी स्वामींची सेवा करत आहे. खूप वर्षापासून नाही, अलीकडेच स्वामी सेवेत आले. मात्र स्वामींनी माझ्या नशिबाचे फासे हे बदलवून टाकले. खरं तर काही वर्षापूर्वीच माझ्या पतीचे निधन झाले. मला 2 मुले, दोन्ही मुले उच्च शिक्षित होती, चांगल्या प्रकारे व्यावसायिक होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आज्ञेत होते. खरं तर माझे पती, ज्यांच्या काही वर्षापूर्वी दोन्ही किडन्या निकामी झाल्या आणि त्यांच्यामुळे त्यांना डायलिसिसवरती ठेवावं लागलं. खरं तर पती आजारपणात असताना भयंकर खर्च झाला. त्यांना वाचवण्यासाठी आम्ही जीवाचा आटापिटा केला. सगळं काही करून थकलो. आमची जमीन विकली, सोनं गहाण ठेवलं, राहतं घरही आम्ही गहाण ठेवलं आणि सर्व पैसे आम्ही त्यांच्या जीवासाठी लावला. मात्र तरीही शेवटी होणारी गोष्ट होऊन गेली आणि माझे पती हे मृत झाले. खरं तर त्यांच्या मृत्यूनंतर त्या सगळ्यातून सावरणं खूप कठीण होतं. मुलांचा माझ्या पतीवरती म्हणजे त्यांच्या बाबांवरती प्रचंड जीव, त्यांच्याशिवाय जगणे हे अशक्यच होतं. मात्र त्याच वेळी आमच्या आयुष्यामध्ये स्वामी सेवा आली. मी खूप दुःखात असायचे, शांत असायचे आणि त्यावेळेस मोबाईलला तारक मंत्र मी जेव्हा जेव्हा ऐकायचे तेव्हा माझ्या मनाला शांत वाटायचे. मी दररोज दिवसभर फक्त तारक मंत्र ऐकत असायचे. हळूहळू मला कळालं की हा तारक मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे. मग बाजूलाच असणाऱ्या मठात मी जाऊ लागले. स्वामींचा फोटो घरात आणला, स्वामी सेवेला सुरुवात केली आणि मग मी स्वामी सेवेत अखंड बुडाले. खरं तर आता वाटते, कदाचित माझे पती आजारी असताना माझ्या नशिबात स्वामी सेवा आली असती तर माझ्या पतीचे प्राण वाचले असते. मात्र काही उशिराने का होईना पण नशिबात स्वामी सेवा आली, हे महत्त्वाचे. त्याच वेळी डोक्यावरती कर्जाचा डोंगर वाढला होता. राहतं घर गहाण गेलं. काय करावे सुचत नव्हते. मोठा मुलगा हा कपड्यांच्या व्यवसायात करत होता, तर छोटा मुलगा हा स्टील कंपनी चालवत होता. नेमकी वेळ अशी आली की मोठ्या मुलाला कपड्याचा जो कच्चा बनवतो त्यामध्ये त्या वर्षी 41 लाखाचा तोटा झाला आणि त्यांच्यामुळे तो पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेला. शेवटी जे घर आम्ही गहाण टाकलं होतं ते पूर्णपणे विकलं आणि त्यातूनही आलेली जी काही रक्कम होती त्यामध्ये माझ्या मुलांनी त्यांचा तोटा भरून काढला. शिवाय जो छोटा मुलगा जो स्टील कंपनी चालवत होता त्यालाही काही नफा होत नव्हता. दोघांचेही व्यवसाय मंदावले होते. मी स्वामींची आराधना करत होते. आता स्वामींकडे काहीच मागणे नव्हते. खूप पैसे मिळावा अशीही अपेक्षा नव्हती. फक्त माझ्या मुलांच्या कष्टांना नशिबाची साथ मिळावी एवढीच माझी इच्छा होती. जिथे
सर्व काही संपलं आहे, तिथे स्वामी तुमची काहीतरी प्रचिती घडावी एवढीच माझी स्वामींकडे मागणी होती. त्याच दरम्यान मला अक्कलकोटला जाण्यास योग आला. मी अक्कलकोटला गेले आणि तिथून येताना मी स्वामी सारामृत ग्रंथ घरी घेऊन आले. हा ग्रंथ घरी आणल्यानंतर मी ठरवलं की आपण यांची 21 पारायणे करायची. मी महाराजांच्या समोर संकल्प केला. 21 सारामृत पारायणांना सुरुवात केली. तुम्हाला सांगते, पहिली माझी 8 पारायणे उत्तमरित्या पार पडली आणि त्याच वेळी आमच्या कुटुंबामध्ये असणाऱ्या माझ्याच आजी सासू ज्या आहेत त्या वारल्या. त्यामुळे सुतक आले. मग सुतकाचे दिवस निघून गेले. सुतक फिटले. मग मी पुन्हा सुतक फिटल्यानंतर पहिल्यापासून पारायणाला सुरुवात केली. स्वामींना म्हणाले, स्वामी कितीही परीक्षा घेतली तरी चालेल, मात्र मी माझी परीक्षा देत राहणार आणि तुमच्या सेवामध्ये मी कधीच चुकणार नाही. आणि मग मी पुन्हा सारामृताला सुरुवात केली. त्यावेळेस माझी 5च पारायणं झाली आणि तुम्हाला मी सांगते 6वं पारायण होतं आणि माझ्या मुलाचा जो कपड्याचा कच्चा बनवत होता, तर त्याला त्या दिवशी एक मोठी ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर खरं तर कॅनडामधील होती आणि तिथली डील ही खूप मोठी होती. त्या दिवशी तो पहिल्यांदाच इतक्या वर्षानंतर मला आनंद दिसला. मग मी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी आता तरी साथ द्या. मी सारामृत पारायण करत होते. ज्या दिवशी त्याला ऑर्डर मिळाली, मी त्याला एकच म्हटलं, बाळा तू सुद्धा स्वामींचे नाव घे आणि जमेल तसे तुम्ही सारामृत वाचत चल. माझ्या मुलाला ही सारामृत पारायण करायची इच्छा झाली. तो पहाटे 4:30 वाजता उठायचा आणि 4:30 वाजता उठून तो स्वामी सारामृत पूर्ण ग्रंथ 6:30 वाजेपर्यंत पठण करायचा. म्हणजे पहाटेच्या सुमारास तो एक पारायण करायचा आणि मग त्यानंतर त्यांच्या दिनचर्याला तो सुरुवात करायचा. आता माझी ही पारायणे सुरुवात झाली आणि त्याचीही पारायणांना सुरुवात झाली. आम्ही दोघीही सारामृताचे पारायण करत होतो. शेवटी ती मोठी डील क्रॅक झाली आणि तुम्हाला सांगते, त्यावेळेस माझ्या मुलाला त्या 6 दिवसामध्ये 16 लाखाचा नफा मिळाला. आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं की इतकी मोठी कमाई अवघ्या काही दिवसामध्ये होईल, पण ही स्वामी कृपा ठरली. त्यांच्यानंतर त्याला कॅनडा, दुबई, मलेशिया, UK इकडच्या मोठमोठ्या ऑर्डर्स मिळू लागल्या आणि या काही ऑर्डर्समध्येच माझा मुला एक यशस्वी प्रोजेक्ट म्हणून नामांकित झाला. आता त्याचा व्यवसाय त्यांच्या मार्गी लागला. सगळं काही छान आणि उत्तम सुरू झालं, पण अजूनही छोट्या मुलांचं मात्र कुठेच काही ठीक होत नव्हतं. जो स्टील कंपनी तो चालवत होता, ती स्टील कंपनीमध्येच बंद पडली आणि त्यानंतर तो एका कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत झाला. मात्र तिथेही 2 वर्ष काम केल्यानंतर कुठलीही इम्प्रूव्हमेंट न झाल्याने त्यांनी तो काम सोडला. 6 महिने तो घरी होता आणि त्यावेळेस पुन्हा एकदा मी आणि माझा मुलगा अत्यंत विचारात असायचो. मोठ्या मुलगाचं काम ही मार्गी लागलं, पण आता लहानाचं काय होईल हा विचार माझ्या डोक्यात होता. मग पुन्हा एकदा मी स्वामी सारामृताचं पठण करायचं असं ठरवलं. स्वामींच्या समोर संकल्प केला आणि पुन्हा एकदा मी 51 पारायणांचा संकल्प करून सारामृताला सुरुवात केली. त्यामध्ये मी माझ्या मुलाला 11 गुरुवार सुद्धा करायला सांगितले. त्यानेही निष्ठेने 11 गुरुवार करायला सुरुवात केली, कारण माझी दोन्ही मुलं पहिल्यापासूनच माझ्या आज्ञेत मोठ्याचा आदर करणारी आणि देवदेवावरती विश्वास ठेवणारी होती. माझ्या लहान मुलाने 11 गुरुवार करायला सुरुवात केली आणि मी त्यांच्यासाठी 51 पारायणाला सुरुवात केली. त्याच दरम्यान माझी जवळपास 25 पारायणे पूर्ण झाली असतील आणि त्यांच्या डोक्यात पुन्हा एकदा आली की बंद झालेली स्टील कंपनी आपण नव्याने सुरुवात करूया. माझ्या मोठ्या मुलाने त्याला पैशाची मदत केली आणि बंद झालेली स्टील कंपनी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली. तुम्हाला सांगते, पहिले 2 महिने हे असेच गेले, पण 2 महिन्यानंतर त्या कंपनीलाही चांगला प्रोत्साहन मिळू लागला. 1 वर्षामध्ये स्टील कंपनी ही इम्प्रूव्हमेंटमध्ये आली. जिथे सतत तोटा होत होता, आता मात्र तिथे नफा वाढू लागला. आणि तुम्हाला सांगते, पुढच्या 3 वर्षामध्ये माझा छोटा मुलगा जो अक्षरशः हरून बसला होता, ज्याने जॉब सोडला होता, कंपनीमध्ये बंद केली होती, 3 वर्षानंतर बेस्ट युवा व्यावसायिक म्हणून त्याची आमच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये निवड झाली. खरं तर ही साधी सोपी गोष्ट नव्हती. ही फक्त आणि फक्त आमच्या पाठी स्वामींची कृपा होती. त्यानंतर
आमच्यावर असणारी सर्व कर्ज आम्ही फेडलं. जिथं आमचं घर गेलं होतं, तिथे आमचं अस्तित्व शून्य झालं होतं. आज तिथे आम्ही करोनापर्यंत पोहोचलो. आम्ही नव्याने त्याच भागामध्ये 50 लाखाचं घर खरेदी केलं. गावी आम्ही बंगला उभारला. जमीन जागा, आज सगळं काही ऐश्वर्य आमच्या समोर उभं आहे. खरं तर हे आमचं काहीच नाही. ही फक्त स्वामी कृपा आहे. जसे स्वामींचे पाठ करत गेलो, जसजशी स्वामींची सेवा करत गेलो, तशी स्वामींनी आमच्या परिस्थिती बदलावली. खरंच स्वामी सेवा अघटित आहे. विश्वास ठेवला आणि मनापासून स्वामी सेवा केली तर स्वामी कृपा ही पाठीशी राहते. यांची पुरेपूर प्रचिती आली. काहीच वर्षापूर्वी स्वामी सेवेत आली, पण स्वामींनी मात्र मला जन्मोजन्मीची साथ दिली. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, अत्यंत अद्भुत अनुभव, अंगावर शहारे आणणारा अनुभव. खरंच तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.